गुड मॉर्निंग मित्रांनो, मैत्रिणींनो. आज चालू मी गहू पिकाला व कांदा पिकाला पाणी देण्यासाठी. त्यासाठी डब्बा, त्यानंतर पाणी, त्यानंतर ही पाटी माती टाकण्यासाठी. त्यानंतर हो काही चावी घेतली गाडीची. त्यानंतर गाडी घेऊन चाललो शेताकडे. हो काही बघा, हे आमच्या गावातील ज्योतिबाचे मंदिर, आमचे कुलदैवत बघा. ह्यानंतर ही रोडला गाडी लावली. त्यानंतर हो का असं चाललो शेताच्या जाण्यासाठी. वाट नसल्यामुळे ह्या तुरीतनं जावं लागते. त्यानंतर हो काही वाल चालू केला आणि पैप जोडून कांद्यामध्ये जोडली. त्यांचा काही डबा इथं ठेवून मी काही कशा म्हाताऱ्या आल्यात बघा. ऊसाला वाट नसल्यामुळे उशीर व्हायला लागला ऊस लावण्यासाठी. त्यानंतर हा वाल बंद केला खाली. काल ऊसावर जे पाणी चालू होतं त्याचा, कारण वरी पाणी घेतल्यामुळं. त्यानंतर हे बघा आपली विहीर. विहिरीला बघा भरपूर पाणी आहे. का पाणी आहे का तर आपल्या रानाशेजारीच नदी असल्यामुळे. नदी दाखवतो तुम्हाला मित्रांनो, फक्त लाईव्ह राहा बघा. व्हिडिओ सबस्क्राईब करा. हो का, नंतर सोलर चालू केला त्यानंतर काटकीनं वरती पाणी चालू करण्यासाठी. त्यानंतर हो का हे बघा, आता मी नदी दाखवतो. हो का ही नदी बघा. नदीवर भरपूर पाणी आहे. हे आपले फक्त 50 फूट अंतरावर, 50 ते 100 फूट अंतरावरच विहीर आहे. हो काही झाडं. त्यानंतर हा बघा सोलर आणि विहीर वर असा 6 एकर 1 ते 2 ऊस आहे. त्यानंतर आपण पाणी चालू झाले ऑटोमॅटिक सोलरनं चालू झालं. त्यानंतर हो काही अशी माती टाकण्यासाठी फुटते काळा रान असल्यामुळं. त्यासाठी पाटी आणली आहे खास मी. लय बेजार होते, पण आता काय पाणी देण्याशिवाय मार्गच नाही. त्यानंतर हे बघा, हे दुपारपासून एवढं भिजवून झालं. हे बघा हो का कांद्याचं खालतीन वरती. हो का एवढं वाप्पा राहिलं होतं. त्यानंतर हो का हे बघा पाणी चांगलं भरभरीत भिजलंय. त्यानंतर हो का हे बघा संपूर्ण बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो. त्यानंतर ही भाकरी आणि पोळी वाळवण्याचं टोली आणि ह्या भाकरी संग चटणी आली होती खायला, भरपूर एक नंबर लागते. त्यानंतर पाणी पिलो मी मित्रांनो. त्यानंतर बघा हा दुपारच्या नंतर हो का लोक. हे बघा, कारण शेतीत काम केल्यानंतर असाच लोक असतो. त्यानंतर हो का जेवणासाठी घेतलं मी. तर बघा जेवणासाठी काय काय आणलं मी दाखवतो तुम्हाला. हो का मिठाचं वरण, तिखट वरण, पोळी कालची शिल्लक राहिली सवासणी आणली. त्यानंतर भाकरी, चपात्या, चटणी, पाणी, त्यानंतर हे भात. असा शेतकऱ्यांचा रुबाब असतो. हो का एवढा घेतला आहे जेवणासाठी. त्यानंतर हो का चटणी भाकर एक नंबर लागते, कडक भाकर ती. त्यानंतर 4 नंतर गव्हाला पाणी चालू केलं हो काही वाफ्याने. आता हो का हे बघा, आता दिवस मावळल्यामुळे मोटर चालू केली. हो का दिवस मावळपर्यंत हो काही. त्यानंतर सगळं बंद करून हो काही वरचा ऊसाला वाल चालू केला. त्यानंतर हो काही वाल चालू केला मोटरचा. गहू पिकाला संपूर्ण पाणी देऊन झालं आज. कांदा व गहू सगळं 1 एकर सगळं भिजून झालं एका दिवसात. हे बघा सोलरवर पाणी फास्ट म्हणून उरकतं. त्यानंतर हे जे आपलं गव्हाचं पाण्याचा वाल बंद केला. त्यानंतर घराकडे निघालो. हा घराकडे जाण्यानंतर बघा कसं झालं आहे दिवसभराचं हे कामाने रुबाब. नंतर बाटली घेतली त्यातली, म्हणजे एका साईडला बाटली घेतली पाणी प्यायला, ती डबा वगैरे सगळे काम